न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या जबाबदाऱ्या ते व्यवस्थित पार पाडत आहे का नाही हे पाहण्यासाठी व पोलीस दलांना सतर्क असल्याचं निर्देशनासाठी व नागरिकांची भीती दूर होऊन त्यांचे धैर्य वाढावे यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरक्षित नाशिक ॲप लॉन्च करण्यात आलाय। पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज बाम सभागृहात आयोजित विशेष कामामध्ये या सुरक्षित नाशिक ॲपचे उद्घाटन जिल्हाधिकारी जलश शर्मा व लोकमत समूहाचे उपाध्यक्ष बीबी चांडक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माहिती देताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की नाशिक शहर पोलिसांच्या वतीने सुरक्षित नाशिक लॉन्च केलाय। पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत, हे पोलीस महत्त्वाच्या वेळी आणि महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंग करता हजर राहिले पाहिजे निर्मिती करण्यात आली असून मॉनिटरिंग GPS बेस गुगल ॲपचे लोकेशन आपण घेतो, त्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस म्हणजे जो पोलीस जिथे कोठे उभा आहे त्याच्या बॅकग्राऊंडला काय आहे याचे मॉनिटरिंग आणि ते काम करणाऱ्या पोलिसांची अकाउंटेबिलिटी आपण यामध्ये फिक्स करत आहोत। त्यामध्ये विशेष करून जनरल पेट्रोलिंग असतो तो आणि प्रायोरिटीकडे जास्त पेट्रोलिंग व्हायला पाहिजे। त्याचबरोबर लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे, या निवडणुकीतून महत्त्वाचे पॉईंट्स आहे किंवा निवडणूक बूथ आहे किंवा जे नाकाबंदी पॉईंट्स आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनीच काही महत्त्वाचे पॉईंट दिले तेव्हा जिथे आम्हाला पेट्रोलिंग ठेवायचं आहे असे स्पॉट या ॲपद्वारे मॉनिटरिंग होणार असल्याचं कर्णिक म्हणाले। शहर पोलीसतर्फे आम्ही सुरक्षित नाशिक हे ॲप लॉन्च केलेलं आहे। या ॲपमध्ये जे आपले ग्राउंड प्रेझेन्स आहे म्हणजे पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत, त्यांचं पेट्रोलिंग झालं पाहिजे, महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या वेळी हे पोलीस त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजेत आणि हे सर्व नीट मॉनिटर झालं पाहिजे, नीट होतं आहे की नाही। तर त्याच्यासाठी GPS बेस म्हणजे जसं गुगल मॅप्स आणि लोकेशन आपण घेतो मोबाईलचं त्याप्रमाणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस म्हणजे मागे काय बॅकग्राऊंड आहे तो त्या ठिकाणी उभा आहे की नाही आहे, तर ह्या दोन्हीशी मॉनिटर करून आपण पोलीस प्रेझेन्सचं मॉनिटरिंग आणि प्रत्येक काम करणाऱ्या पोलिसाची अकाउंटेबिलिटी आपण यामध्ये फिक्स करत आहोत। यामध्ये विशेष करून जे जनरल पेट्रोलिंग प्लॅन असतो आपला तो, त्याचबरोबर काही प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या जागा आहेत जिकडे जास्त पेट्रोलिंग व्हायला पाहिजे, त्याचबरोबर जे लोकसभा इलेक्शन्स येत आहेत ते इलेक्शनच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा जे बूथ आहेत आपले किंवा जे नाकाबंदी पॉईंट आहेत त्या, आणि सर्वात शेवटचं म्हणजे जे पब्लिकने आम्हाला स्पॉट्स दिले आहेत CP व्हॉट्सअपवर ते स्पॉट्स या ठिकाणी आम्हाला पेट्रोलिंग ठेवायची आहे असे स्पॉट्स यांनी मॉनिटर होणार आहेत। तक्रार दाखल करायचं नाही, दिस इज अ मॉनिटरिंग ॲप। पोलीस प्रेझेन्स जे आहे त्याचं आम्ही इंटरनल मॉनिटरिंग जे म्हणजे तुम्ही जे फीडबॅक जो आम्हाला जनतेचा आलेला आहे किंवा जे आमचे प्रॉब्लेम एरियाज आहेत किंवा ज्या वेळा आहेत म्हणजे रात्री 3 ते 5 पेट्रोलिंग होते की नाही किंवा संध्याकाळची जे पीक आवर्स आहेत त्यावेळेला पेट्रोलिंग होते की नाही, जसे शाळा सुटतात कॉलेजेस सुटतात त्यावेळेला शाळा कॉलेजांच्या समोरचे जे स्पॉट आम्ही मॅप केलेत त्यावेळेला आमचे लोक त्या ठिकाणी असतात की नाही आणि नागरिकांनी जे त्यांच्या अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करण्याचं आपण जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन रस्त्यावर बरोबर होतं आहे की नाही हे मॉनिटर करण्यासाठी हा एक इंटरनल मॅनेजमेंट सिस्टमचा एक ॲप आहे। या ॲपचे उद्घाटक जिल्हाधिकारी जलश शर्मा म्हणाले की नाशिक पोलीस मुख्यालयामध्ये नाशिक सुरक्षतेची सिस्टीम अंतर्गत ॲपचे उद्घाटन झाले। या ॲपच्या माध्यमातून बीडचे पेट्रोलिंग, नाकेबंदी, ड्युटीची मॉनिटरिंग आणि जबाबदारी नक्की करणे याची मोठी मदत होणार आहे। त्याचा फायदा नागरिकांना होणार असून नाशिककर विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण होणार आहे की शहरातील पोलीस कोठे कोठे उभे आहे, कसे पेट्रोलिंग अपेक्षित आहे, यामध्ये त्यांच्या सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सांगितलंय। पोलीस मुख्यालयामध्ये नाशिक सुरक्षित एक ग्राउंडच्या जे सिस्टम आहे त्या ॲपचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या उद्घाटनामध्ये माननीय CP सर होते आणि त्याच्यासोबतच लोकमतचे श्री चांडकजी होते। या ॲपच्या माध्यमातून जे मला माहिती मिळालेली आहे की ते ग्राउंड लेवलवर जे बीट असतात, पेट्रोलिंग असतात, नाकेबंदी असतात, अशा प्रकारचे जे ग्राउंड फील्ड स्तरावर जे काय अपेक्षित ड्युटीज असतात त्याला कसं चांगल्या प्रकारे मॉनिटरिंग करणे आणि जबाबदारी फिक्स करण्यामध्ये खूप मोठी मदत भेटणार आहे आणि ह्याच्या मदत सर्वात जास्त पब्लिकला होणार आहे कारण की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल की जे आमचे शहराची पोलीस आहे ते कुठे कुठे उपस्थित आहे, कसं पेट्रोलिंग त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि मग ते सुरक्षित महसूस करतील।
त्यांच्यामध्ये एक सुरक्षापणेची भावना निर्माण करणे ह्या ॲपच्या माध्यमातून होईल असं मला अपेक्षित आहे. ह्या निमित्ताने मी जे शहर पोलीस आहे आणि पोलीस आयुक्त साहेब आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा. लोकमतचे बी चांडक यांनी आपल्या मनोगतात ग्राउंड प्रेझेंट सिस्टीम सुरक्षित नाशिकच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाकरिता पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 चे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 च्या मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त मुख्यालय नाशिक शहर चंद्रकांत खांडवी तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी व सुमारे 200 पोलीस ठाणे अंमलदार उपस्थित होते. या ॲपच्या उद्घाटनानंतर उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.